ए पूजा, अयो येल्याश तुम्ही कवापासून फोन लाव तुम्हाला. काय ग काय एवढं तुझं अर्जंट काम होतं? 40 वेळा माझ कॉल केलीस त्या. अगं मालकासोबत मी मीटिंग मध्ये असतो, काय म्हणेल मालक सांगते या माझ. आणि एवढं तुझं अर्जंट काय काम होतं? अहो घरात मिरच्या कोथिंबीर खोबरं संपलं, मी आज जाऊन बाजारात ना आणलो. अगं कोथिंबीर मिरच्या आणलीस मग काय मोठं काम केलीस काय? जे मग 40 वेळा फोन केलीस त्या. माझ्यासाठी मोठंच काम आहे ते. माझ्याकडचे 100 रुपये घेऊन बाजार आणलो मी. ते 100 रुपये तुम्ही फोन पे करा म्हणून 40 वेळा फोन लावलो तुम्हाला, समजलं? हॅलो, हा बोल ग. काय नाही बघ बाई, आत्ता कामं संपली. होय काय नाही, त्यासनं चिकन बिर्याणी चिकन ग्रेव्ही करून ठेवलो. अगं लेग पीस शिवाय जेवणच करणार आहे. होय काय का ते सोड. हा अॅनिव्हर्सरी हाय की आता. ते मी 2.5 लाखाचा नेकलेस करून ठेवल्यानंतर आहे. होय आणि पोरांची शॉपिंग तर झाली सोड. आणि अॅनिव्हर्सरी शेवच पाहिजे बघ या. रात्र नाही. हा काय हो, तिथे बोरमिटा करून ठेवला बघा, पिऊन घेवा तो. हा होय ग. हा राहू दे गे, म्हणा आता लई काम आहेत घरातली, नंतर करतो गे तुझ कॉल. हा ठीक आहे गे, हा ठेव. पूजा ती म्हण एक लई खरी आहे बघे, कशात ना काय फटक्यात पाय म्हणून. हा कशा सुगेच मोठेपणा बोलतीस तुझ्या मैत्रिणीस ना. ओ ग बसा तिकडे. तुम्हाला आमच्या बायकांचं बोलणं काय समजतं नव्हे? अहो मी साडी ऑर्डर केला बघा, 1500 रुपये पाहिजे. काय? इथे माझ्याकडे विमल खुश 5 रुपये नात आहे, आधी 1500 रुपये खटणं तुम्ही. ते सगळं झालं सोड. ऑर्डर करताना मग विचारून ऑर्डर करलीस का त्या? अहो आता हे असलं काम बी तुम्हाला विचारून करतलं काय? ते राहू दे सोडा. आणि बायकोसाठी पैसे खर्च करूच नाही तर हे लग्नाआधी समजवलं का नाही, तुमच्याकडे लगीनच करून म्हणून शकलो. शी काय माणूस आहे गे बाई. खरं बोललो की लागताय म्हणा लवकर. हे घे पेपर. हे काय आता? सोड शिटीचे पेपर आहे ते, सही करून दे. हा बस मी गरीब बाबा माझे पैसे नात आहे, जात्या मा सोडून जात्या. हो सही कर देते. पेपर का आधीच तयार करून ठेवायची का काय? बायकोकनं भांडण काढल्यावर बायको जाते सोडून म्हणून इतक्या सजासजी जण तुम्हाला सोडून, समजलं काय? आणि ह्याच्यावर तर अजिबात सही करणार नाव, काय करतायशी ते करून जा. काय बायको असा काय हेवान असा आहे, धड जगोस बी देणार धड मरोस बी देणार. काय माणूस आहे गे बाई हो, लई अदाशी माणूस. कामा जाताना बी मी या सांगोस पाहिजेत. काय हो 9 वाजले बघा, कवा कामा जाते अशी? डबा भरून ठेवला नंतर आणि मावळ कशी ओरडून तर घेतीच आहे थांबते. आता कामाचा टाइम झाला माहित आहे माझ. खरं पॅन्टेचे 500 रुपये कुठे गेले? कुठे आहे ती नोट? काय कुठली 500ची नोट? आणि मी याकाच घेऊ तुमचे पैसे? पूजा या घरात तिया आणि मी दोघेच हाव. हा तिया म्हणतीचा मी पैसे घुस नाव, मग या पॅन्टेचे 500 नोट गेली कुठे? काय पॅन्टिंग गिळली ना? सांग आता माझ काय म्हणणं तुमचं? 500ची नोट मी या चोरलो? मी या काय कधी पैसे बघूच नका काय? काय दिवस येले की बाई हे. अगं पूजा कशा टेन्शन गुलीस एवढं? राहून दे गे. तशी बी ती नकली नोट होती, कोण घी नशी ती म्हणून खिशात पडली. माझ काळजी काय तुझी काळजी. ती आहे नोट कोणाचं देशील आणि नसलं होऊ मशाला म्हणून सांगितलं तुझ मी. बाकी नाही काय, जातो मी कामास, काय टेन्शन घेऊ नकोस त्या. काय हो बिचारे कवडी काळजी करतात माझी. अहो हीच का बघा ती नोट तिजोरीच्या खालती पडाली. बघू बघा ही. होय पूजा हीच नोट ती. खरं ही नोट नकली नाही, असली नोट आहे ही, कळलं? तूच पकडू सटणं मी सापळा रचलो तशी सजासजी गावनाच त्या सापळ्यात, कळलं नाही? जात ती भांडी पूज जा. दाखवू तो थांबा तुमचं गावत्याशी कवाबी. एल्याशी एवढे आणि ते रक्तदान करूच गेल्याशी नी दून यायशी रक्त तुम्ही. होय गे जाऊन येलो, लाई गर्दी सोड देते खरं. म्हण काय म्हण, कसं बस माझा नंबर येला आणि डॉक्टरान सलाईन जोडल्या. बाई
लई त्रास झाला असेल की होनी पाप. त्रास तर झाला, खरं काय करतीस, रक्त चोचना याच्यातनं. ते कसं काय हो? मी यावेळी डॉक्टरच ते विचारलो गे, आणि ते कसं काय म्हणून. तर डॉक्टरांना माझ विचारल्यान तुमचं लग्न झालंय काय विचारल्यान. अहो रक्तदान आणि लग्न याचा काय संबंध त्यात? अगे पूजा, संबंध आहे म्हणे. डॉक्टरांना म्हटल्यान तुमच्या बायकोन तुमचं सगळं घरात प्यायले नाही, जावा तुम्ही तर घरात म्हटल्यान. नालायक.